अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 6. बाहेरील पंचज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय ह्यांना चेतवून व्यापारास लावतो, अथवा जर त्या कर्मापासून दुःख होईल असे वाटले तर ती 10 इंद्रिये तेथून परतवितो. इतकेच नव्हे तर सारा थकलेल्या शेतकऱ्याला राजा जसे राबवतो त्याप्रमाणे ती 10 इंद्रिये दुःखाचा ठावठिकाणा नाहीसा करीपर्यंत कामास लावतो. त्याप्रमाणे इंद्रियांची योजना त्यागासाठी का स्वीकारासाठी याचा मालकी हक्क ज्ञाता आपल्याकडे घेतो, तेव्हा त्याला कर्ता म्हणावे. आणि कर्त्याच्या सर्व कामात शेतीला जसे आऊत तसा या इंद्रियांचा उपयोग होतो, म्हणून आम्ही त्याला कसणे किंवा क्रिया साधने म्हणतो. आणि या इंद्रियांच्या योगे कर्ता ज्या ज्या क्रिया करतो त्या क्रियांनी जे व्यापले जाते म्हणजे त्या क्रियांचे ते साध्य ते कर्म होय. सोनाराच्या बुद्धीने जसा दागिना अलंकार व्यापलेला असतो, चंद्रकिरणांनी जसे चांदणे व्याप्त असते, अथवा विस्ताराने जशी वेल व्याप्त असते, अथवा सूर्यप्रभा जशी प्रकाश व्यापते, गोडी उसाचा रस व्यापते, अथवा हे असो अवकाशाने जसे आकाश व्यापलेले आहे, त्याप्रमाणे हे अर्जुना कर्त्याच्या क्रियांनी जे व्यापले जाते ते कर्म होय. या बोलण्यात अन्यथा नाही. हे चतुर्श्रेष्ठा अर्जुना, याप्रमाणे तुला कर्ता कर्म व करण यांची लक्षणे सांगितली. यात ज्ञाता ज्ञान व ज्ञेय हे त्रय क्रम कर्म प्रवृत्तीला कारण आहे. तसेच कर्ता करण व कर्म हे त्रय कर्मसंचय जाणावे. ज्याप्रमाणे अग्नी धूर बीजात वृक्ष व मनात काम सदैव वास करीत असतात, त्याप्रमाणे कर्ता क्रिया व करण ही सर्व कर्माचे जीवन आहे. जसे सोन्याच्या खाणीचे सोनेच जीवन आहे, म्हणून अर्जुना हे कार्य व याचा मी करता असा जीवाचा व्यवहार सुरू असतो. तेथेही आत्मा व सर्व कर्मापासून अलिप्त असतो. यासाठी हे सुमती कर्मापासून आत्मा वेगळा आहे हे तुला वारंवार काय सांगावे हे पुरे, कारण तू ते जाणतच आहेस. पण ज्ञान कर्म व कर्ता म्हणून तुला जी सांगितली ती तिन्ही गुणभेदाने 3 प्रकारची आहेत. म्हणून अर्जुना ज्ञान कर्म व कर्ता यावर विश्वासू नकोस, कारण यापैकी रजोगुण व तमोगुण ह्यांनी मनुष्य बद्ध होतो व फक्त सत्वगुण हा एकच सोडविण्यास समर्थ आहे. तो सात्विक गुणभेद तुला कळेल असा सांगतो, ऐक. हे गुणभेद सांख्यशास्त्रात वर्णन केलेले आहेत, जे सांख्यशास्त्र विचारांचा क्षीरसागर, आत्मबोधरूपी कमळांचा चंद्र व ज्ञानप्रतिपादक डोळसशास्त्रांचा राजा आहे. 24 तास मिळून होणाऱ्या अहोरात्रीत हे 12 तास दिवसाचे व हे रात्रीचे हा निवाडा जसा सूर्य करतो, त्याप्रमाणे प्रकृती पुरुषांच्या एकीकरणातील हा पुरुष व ही प्रकृती असा स्पष्ट निवाडा करणारे सांख्यशास्त्र हे सूर्यच आहे. जे अपाराशा मोहांच्या राशीचे 24 तत्वांच्या मापाने मोजमाप करून परतत्वाची प्राप्ती करून देऊन जीवास सुखी करते. अर्जुना ते सांख्यशास्त्र ज्या गुणभेदांचे वर्णन करते ते गुणभेद असे आहेत. ज्या गुणांनी स्वसामर्थ्याने जेवढे म्हणून दृश्य आहे त्याला त्याचे 3 भेद करून आपल्या अंकित करून घेतले आहे. अशा प्रकारे सत्व रज व तम या 3 गुणांचा असा महिमा आहे की त्यांनी ब्रह्मदेवापासून तो कीटकांपर्यंत सर्व त्रैलोक्याचे 3 भेद केले आहेत. जे ज्ञान भेदले गेल्यामुळे विश्वातील सर्व वस्तू गुणभेदात सापडल्या ते ज्ञान आता आधी सांगतो. कारण दृष्टी जर निर्दोष असली तर कोणत्याही पदार्थाचे खरे स्वरूप समजते. तसे शुद्ध ज्ञान प्राप्त झाले असता सर्व पदार्थाचे शुद्ध स्वरूप कळते.
म्हणून जे सात्विक शुद्ध ज्ञान आता तुला सांगतो, लक्ष असू दे, असे कैवल्य गुणनिधान भगवान श्रीकृष्ण म्हणाले. तर अर्जुना, तेच खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय की ज्याचा उदय होताच ज्ञेय हे ज्ञात्यासह लीन होते. जसा सूर्य अंधाराला पाहू शकत नाही, समुद्राला नदी म्हणजे काय याची दाद नसते, किंवा सावली धरू गेला असता ती जशी सापडत नाही, त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून ते तृणापर्यंत कोणत्याही व्यक्तीत भिन्नपणा दिसत नाही. भिंतीवरील चित्राला हाताने स्पर्श करू लागलो, जशी भिंतच आहे, चित्राची अवयव भिन्नता कळत नाही. किंवा मीठ पाण्याने धुतले असता जसे भिन्नत्व उरत नाही, अथवा जागे होऊन स्वप्न पाहू गेले असता जसे होते, तसे ज्या ज्ञानाच्या दृष्टीने दृश्य पाहू गेले असता ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी नाहीशी होते. परंतु बुद्धिमान लोक जसे आपल्या बुद्धीने सोने आटवून सोने काढत नाहीत, दागिने हेच सोने असे समजून, अथवा शहाणे लोक लाटा गाळून त्यातील पाणी बाजूला काढून मग ते पाणी घेत नाहीत, लाटांच्या रूपाने ते पाणीच आहे असे समजतात, त्याप्रमाणे ज्ञानाच्या उदयात दृश्याची सर्व भिन्नता लोपून जाते, एकरूपता होते. ते ज्ञान सात्विक ज्ञान आहे असे समज. कौतुकाने आरशात पाहिले असता पाहणाराच समोर प्रतिबिंब रूपाने दिसतो, त्या प्रकारे समोर येणाऱ्या ज्ञेय पदार्थाचे ज्ञेयत्व बाधित होऊन प्रतिबिंबाला जशी भिन्न सत्ता नसते, तशी ज्ञेयाला आत्मभिन्न सत्ता नाही, या बोधाने त्याला सर्वत्व आत्मस्वरूपच अनुभवास येते. आणि हेच सात्विक ज्ञान मोक्षलक्ष्मीचे मंदिर होय. हे असो, आता राजज्ञानाचे लक्षण ऐक. तर पार्था ऐक, जे ज्ञान द्वैताचा आश्रय घेऊन नांदते ते ज्ञान राजस होय. भूतांच्या भिन्नत्वामुळे म्हणजे विचित्रतेपणामुळे ज्या ज्ञानाने आपले शतशः तुकडे करून घेतले व ज्याने ज्ञाताला अतिशय चकवले, ज्याप्रमाणे जागृतीतील खऱ्या स्वरूपाच्या आड निद्रा ही विस्मृतीचा पडदा उभा करून मग स्वप्नस्थितीचा भोग घडविते, त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या मंदिराभोवती मायेच्या पसाऱ्याच्या खेळाने जे ज्ञान जीवाला जागृती, स्वप्न व सुषुप्ती या 3 अवस्थांचा खेळ दाखविते. अलंकार रूपाने घडलेले सोने जसे अडाणी माणसाला सोने न वाटता तो दागिनाच आहे असे वाटते, त्याप्रमाणे नामरूपाच्या योगाने वस्तुता असलेले अद्वैतच जीवाला पारखे झाले आहे. मडकी, घडे वगैरे आकाराला आलेल्या पृथ्वीचे पृथ्वीत्व जसे अज्ञानाला ओळखता येत नाही, किंवा दिव्याच्या रूपाने असणारा अग्नी जसा अग्नी आहे असे वाटत नाही, किंवा तंतूवरच विणल्यामुळे वस्त्रपणाचा आरोप आला म्हणजे ते वस्त्र म्हणजे तंतूच आहेत हे ज्ञान जसे लोपते, अथवा वस्त्रावरील चित्र पाहणाराला सर्व चित्र आहे असे वाटून वस्त्रदृष्टी लोपलेली असते, त्याप्रमाणे जगातील भूतव्यक्ती परस्पराहून भिन्न आहेत अशा समजुतीने ज्या ज्ञानाची ऐक्यबोधाची भावना नाहीशी झाली, मग पेटलेल्या अनेक लाकडांमुळे जसे अग्नीला व फुलांच्या संख्येने त्याच्या वासाला जसा अनेकत्व यावे, किंवा लाटांच्या भेदामुळे जसे चंद्राचे भेद वाटावेत, त्याप्रमाणे पदार्थातील अनेक भेदांनी व त्यांच्या लहान मोठ्या आकाराने जे ज्ञान व्यापलेले आहे ते राजस ज्ञान होय. आता तामस ज्ञानाचेही लक्षण सांगतो, नीट ध्यानात ठेव. पण त्या वाटेने जाऊ नये म्हणून मागांच्या घरांची जशी स्पष्ट खूण सांगतात, तसे तामसाचे लक्षण त्याग करण्यासाठी आहे असे समज. तर अर्जुना, जे ज्ञान शास्त्रविधिरूप वस्त्र फेडून नागव्याप्रमाणे संचार करते, त्याचकडे श्रुतिमाता पाठमोरी होते. इतर आस्तिक शास्त्रांनीही ते तामस ज्ञान निंद्य म्हणून, दोषयुक्त म्हणून त्यावर बहिष्कार घालून त्याला म्लेच्छ धर्म प्रचलित असलेल्या प्रदेशात हाकलून दिले. अर्जुना, जे ज्ञान तमोगुण रूपी पिशाच्याने पछाडल्यामुळे वेडे होऊन भ्रमण करते, विषयभोगात ज्याला आपपर नाही, ज्याला कोणताही पदार्थ निश्चित नाही, एखाद्या ओसाड गावातील कुत्र्याप्रमाणे ज्याची स्थिती आहे, त्याच्या तोंडात जे सापडू शकत नाही किंवा जे खाल्ले असता तोंड पोळते तेवढेच हा वर्ज्य करतो, बाकी सर्व चालते.
सोने चोरून नेताना उंदीर बऱ्या वाईटाचा विचार करीत नाही, किंवा मांसाहारी ते काळे आहे की गोरे आहे हे पाहत नाही, किंवा रानातील वनव्याला जसे वर्ज्यावर्ज्य नसते, किंवा आपण ज्या पदार्थावर बसलो आहोत तो जिवंत आहे की मेलेला आहे हे माशी पाहत नाही. अरे, अन्न ओकलेले आहे का वाढलेले आहे, ताजे आहे का सडलेले आहे, हा विचार जसा कावळ्यास शिवत नाही. ते तामस ज्ञान इतके विषयासक्त असते की हे निषिद्ध म्हणून टाकावे किंवा हे विहित म्हणून आदरपूर्वक घ्यावे असा तिथे मुळीच विवेक नसतो. विषयोपभोगाच्या लालसेने घेता येण्यासारखे जितके द्रव्य दृष्टीस पडेल तितके हा घेतोच, व मग त्याचा उपयोग कामशांती अथवा उदरशांती याचकडे करतो. तहान भागविल ते पाणी व हाच त्याचा उपयोग. त्यात हे तीर्थ पवित्र अगर हे साधे पाणी अशी भाषा ज्याला माहीतही नसते. त्याचप्रमाणे भक्ष किंवा अभक्ष, निंद्य की अनिंद्य इत्यादींचा ज्याला विचार नसतो, तर जे आवडेल ते पवित्र हाच त्याचा निश्चय असतो. आणि स्त्री म्हटले की तो भोग्य विषय इतकी एकच ज्याला ओळख असते, म्हणून जे तिच्याशी सलगी करावयास सदा तत्पर असते. तसेच जो आपल्या उपयोगी पडतो तोच आपला नातलग, ज्या ज्ञानाला सोयरीक ही देहबंधाच्या नात्यावर असते हे कबूल नाही. सर्व जगच मृत्यूचे अन्न आहे, सर्व पदार्थच अग्नीचे जळण आहे. त्याप्रमाणे तामस ज्ञानाला सर्व जग आपले धन भोग्य आहे असे वाटते. अशा रीतीने सर्व विश्व हे केवळ भोग्य विषयच आहे असे तामस ज्ञान मानते, व त्या तामस ज्ञानाला देहभरण हेच एक फळ आहे असे समज. आकाशातून पडणाऱ्या पाण्याला जसे अखेरचे स्थान म्हणजे समुद्र होय, तसे सर्व क्रिया पोटासाठी होत असे जे मानते. याशिवाय स्वर्ग किंवा नरक म्हणून काही पदार्थ असून विहित व निषिद्ध ही अनुक्रमे त्याची साधने आहेत. या सर्व गोष्टींविषयी ज्याला पूर्ण अंधार, अज्ञान किंवा माहीत नाही. आत्मा म्हणजेच शरीर व दगडाची मूर्ती म्हणजेच ईश्वर होय, या पलीकडे ज्याच्या बुद्धीची गतीच नाही. त्या ज्ञानाची अशी समज आहे की देहपाताबरोबर केलेल्या सर्व कर्मासह आत्मा, शरीर हाच आत्मा नाश पावतो. मग तो भोग भोगावयास कर्मभोग येथे कोणत्या रूपाने शिल्लक राहणार? किंवा ईश्वर म्हणून कोणी आहे व तो भोग देतो असे म्हणावे तर तसेही म्हणता येत नाही, कारण मनुष्य देवालाही विकून उदरनिर्वाह करतो. गावच्या देवळातील ईश्वर जर जगाचे खरोखर शासन करते म्हणावे तर त्याच गावचे डोंगर की ज्यातील पाषाणांचे देव असतात ते स्वस्त कसे बसतील? म्हणून क्वचित देव आहे असे म्हणावे तर तो केवळ पाषाण आहे आणि आत्मा म्हणजे शरीरच आहे. इतर पापपुण्यादिकांच्या सर्व गोष्टी खोट्या आहेत असे मानून अग्नीत पडेल ते जसे त्याचे भोग्य, त्याप्रमाणे जी जी गोष्ट भोगता येईल ती ती भोगावी हेच हिताचे आहे. जे चर्मचक्षूंनी दिसते व इंद्रियांना जे गोड वाटते त्याच गोष्टी खऱ्या असा ज्याचा निश्चय असतो. किंबहुना अर्जुना, आकाशात उंच जाणाऱ्या धुरांच्या लाटेप्रमाणे ज्याच्या बुद्धीची व्यर्थ वाढ होते, जो सुका असला किंवा ओला असला तरी कामाला येत नाही, अशा भेंडाचा वृक्ष जसा व्यर्थच मोठा होऊन मोडावा, अथवा उसाची कणसे अथवा नपुसक मनुष्य किंवा निवडुंगाची राणे जशी निरुपयोगी, अथवा बालकाचे मन अथवा चोराने चोरून आणलेले धन किंवा शेळीच्या गळ्यातील स्तन जसे निरुपयोगी, तसे जे अर्थशून्य अथवा वांझ जाणणे त्याला मी तामस ज्ञान म्हणतो. त्या तामस ज्ञानाला ज्ञान म्हणावयाचे ते इतक्याच अर्थाने की आंधळ्याचा डोळा मोठा आहे असे म्हणतात त्याप्रमाणे, बहिऱ्याचे कान चांगले आहेत किंवा हे अपेय पान होय असे म्हणणे, जसे विरुद्ध अथवा अर्थशून्य, तसे या ज्ञानाला ज्ञान म्हणणे नुसते आडनाव होय, अथवा हा त्यावर ज्ञानाचा नुसता आरोप होय. हे असो, असे किती म्हणून वर्णन करावे? असे जे ज्ञान दिसेल ते ज्ञान नव्हे तर तो डोळस अंधार म्हणजे शुद्ध अंधारच होय. हे श्रोत्यांच्या मुख्य अर्जुना, असे त्रिगुणांनी भेद पावलेले जे ज्ञान त्याची यथार्थ लक्षणे तुला सांगितली. अर्जुना, याच 3 प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याला क्रिया दिसून येतात.
म्हणून एकच पाणी ओघाला 3 फाटे फुटले की 3 निरनिराळ्या मार्गाने जाते. त्याप्रमाणे कर्मही ज्ञानाच्या 3 भेदामुळे निरनिराळे घडते. ज्ञानाच्या 3 भेदामुळे घडणारे जे त्रिविध कर्म त्यातील सात्विक कर्म आधी श्रवण कर. पतिव्रतेच्या आलिंगनाने जसा नवऱ्याला संतोष होतो त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माच्या मार्गाने वाट्यास आलेले जे कर्म ते स्वभावतःच संतोषाने केले जाते. सावळ्या अंगाला जसा चंदन शोभा देतो, तरुण व सुंदर स्त्रीच्या डोळ्यात जसे अंजन शोभते, तसे जे अधिकारानुसार नित्यकर्म असते ते त्याचे भूषण होय. त्या नित्यकर्माचारात नैमित्तिक कर्माची भर पडली म्हणजे जणू काही सुवर्णाला सुगंधाची जोड लाभली असे शोभते. जसे शरीर व प्राण कष्ट होऊनही माता आपल्या बालकाचे रक्षण करते, पण तिला त्याचा कधी कंटाळा येत नाही, तसे सर्वतोपरी कर्माचे अनुष्ठान करीत असताना फलाविषयी आसक्ती नसून जो ते सर्व कर्म ब्रह्मार्पण करतो आणि आपल्या आवडीचा मनुष्य सहज भेटला असता प्रेमभरात आपले सामर्थ्य काय, उरले काय, वेचले काय वगैरे जसे धोरण राखत नाही, त्याप्रमाणे कर्माचरण सुरू असताना एखादा सत्पुरुष आल्यामुळे ते कर्म जरी बंद पडले तरी कर्मात व्यत्यय आला म्हणून ज्याच्या चित्तात खेद होत नाही, किंवा कर्म यथासांग पार पडले तर ज्याच्या चित्तात अभिमान अगर गर्व उठत नाही. हे अर्जुना, अशा हातोटीने ज्याच्या हातून कर्म होते ते सात्विक कर्म जाण. आता तुला राजस कर्माचे लक्षण सांगतो, ऐकण्यात आळस करू नकोस. तर जसा एखादा मनुष्य संसारात घरी असलेल्या आईवडिलांशी नीट बोलत सुद्धा नाही, पण जो येतो जातो त्याच्या आदरातिथ्यात तत्पर असतो, किंवा दारी असलेल्या तुळशीला दुरून सुद्धा पाण्याचा थेंब घालत नाही, परंतु द्राक्षाच्या वेलीला दुधाचे शिंपण करतो, त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून केली पाहिजेत अशा नित्य किंवा नैमित्तिक कर्माच्या आचरणासाठी जो बसल्या जागचा हालतही नाही. एरवी काम्य कर्मासाठी जरी सर्व देह झिजला तरी त्यास शीण वाटत नाही. अरे, वाडी दिडीच्या व्यापारात कितीही द्रव्य खर्ची पडले तरी त्याची तृप्ती होत नाही कशी? तर पेरणीच्या वेळी बी पुरे असे मध्येच कोणी म्हणत नाही, त्याप्रमाणे. किंवा परीस मिळाला असता लोखंड विकत घेण्याचा त्याने सोने करण्यासाठी संपूर्ण संपत्ती खर्च करण्यास जो साधकाप्रमाणे तत्पर असतो. साधक मोक्षप्राप्तीसाठी साधन संपत्ती बदल्यात देतो, त्याप्रमाणे फळाविषयीची आशा धरून कठीण अशी काम्यकर्मे करूनही ती थोडीच झाली असे जो मानतो